चिखली घरकुल वासियांचा संताप अनावर। मूलभूत सुविधांसाठी स्पाईन रोडवर 2 तास रस्ता रोको। 10 वर्षांपासून पाणी साचण्याचा प्रश्न कायम। वीज, पाणी आणि स्वच्छतेच्या समस्यांवर नागरिकांचा संताप। 4 दिवस झाले लाईट नाही, पाणी नाही, वास होतोय कचऱ्याचा। 12 वर्ष झाले दरवर्षी पाणी साठण्याची समस्या उत्पन्न होती। पुढच्या 6 महिन्यामध्ये त्या पाण्यावर काही कारवाई करायची ते काही करत नाही। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चिखली स्पाईन रोड परिसरात 2012-13 दरम्यान सुमारे 160 इमारतींचा घरकुल प्रकल्प उभारला। या परिसरात जवळपास 20 ते 25 हजार नागरिक आता वास्तव्याला आहेत। मात्र गेल्या 10 वर्षापासून प्रत्येक पावसाळ्यात इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी साचतंय, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो। गेले 4 दिवस झाले घरकुल मध्ये इतकं पाणी साचतंय आणि त्या ठिकाणी लाईट नाहीये। या ठिकाणी सर्वसामान्य लोक या ठिकाणी राहतात। मला या प्रशासनाला एक सांगायचंय की तुम्ही फक्त घरकुलांचा उपयोग निवडणुकीपुरता करून घेता का? गेल्या 4 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। दूषित पाणी पिण्याच्या टाक्यांमध्ये मिसळल्याने स्वच्छ पाण्याचा पुरवठा बंद झाला। तळमजल्यात पाणी साचल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वीज पुरवठाही 4 दिवसांपासून खंडित आहे। का लोकांनी सहन करावं एवढे दिवस? मुलगा तिकडे अडकून पडलेला आहे, टँकर येतं त्याचं सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाहीये। आम्ही वयस्कर माणसं, घराच्या बाहेर प्रशासन आलेलं नाही, एक नगरसेवक सुद्धा इथं येऊन बघितलेलं नाही। कसं उतरायचं, कसं काय करायचं? आम्ही जीवन 4 दिवस झाले, आम्ही कसं जगायचं? वारंवार तक्रारी करून देखील कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप आता घरकुल परिसरातील नागरिकांनी केला आहे। स्पाईन रोडवरील घरकुल चौकात सुमारे 2 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आपण जर बघितलं तर या घरकुल चौकामध्ये अशा प्रकारे दगड असतील, मोठमोठी तुटलेली झाडं, लाकडं असतील, अशा पद्धतीने हा रोड बंद करण्यात आलेला आहे। वाहनांची लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, परंतु लोकप्रतिनिधी इथं दिसून येत नाहीयेत। यावेळी नागरिकांनी महापालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्सला मात्र या ठिकाणी रोड करून देण्यात आलेला आहे। नागरिकांचा हा रोष आहे आपल्याला दिसतोय। परंतु या ठिकाणी हा प्रभाग क्रमांक 11 गेले 1 तासापासून या सगळ्या या ठिकाणी अशा घडामोडी घडत आहेत। नागरिकांनी साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा, त्याचप्रमाणे वीज तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्ववत करण्यासह या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे। प्रश्न आहे मोठा। 1 दिवस सुद्धा पाणी नसेल तर प्रशासनाला, अधिकाऱ्याला चालेल का? सर्वसामान्य लोक घरकुल मध्ये राहतात, कशी व्यवस्था करायची? एक नगरसेवक इथं उतरलेला नाही, कोणी इथं आलेलं नाहीये। आम्ही जीवन जगायचं कसं ते सांगा आधी। एक थेंब पाणी नाही आमच्या घरामध्ये, एक थेंब सुद्धा पाणी नाही घरामध्ये, पाणी नाही, लाईट नाही। मार्केटमध्ये जे पाणी जमा होतं, एसपीटी प्लॅन्टचं पाणी येतंय, ते पाणी आधी बंद करायला लावायचं। आणि सगळ्यात जास्त एफ लाईनला जो त्रास आहे 13 वर्षापासून झालाय। प्रत्येक नागरिकाच्या घरात पाणी नाही प्यायचं। पाणी जर खाली नेलं तर बरोबर पाणी नेताना जिनावर पडलं कुणी, त्याला प्रशासन जबाबदार राहणार का? खाली टँकरचं पाणी वर नेताना पडलं कुणी, त्याला प्रशासन जबाबदार आहे का? आणि 4 दिवस पाणी नाही, लाईट नाही आणि कमरे इतक्याला पाणी भरलेलं असून घरकुलाचं लक्ष नसून प्रशासनाचं पण लक्ष नाही। गेल्या 12 वर्षापासून आपल्या घरकुलची समस्या सुटत नाही, म्हणून आपल्या घरकुलच्या समस्या सोडण्यासाठी पाणी नाही। 4 दिवस आजारी पडलं तर कसं बाहेर यायचं? कमरे इतक्याला पाण्यातून कसं बाहेर यायचं? इतकी घरकुलची समस्या बिकट असून प्रशासन लक्ष देत नाही। इथं नगरसेवक 4 असून इथे लक्ष देत नाहीत आणि एकदम परिस्थिती बेकार चाललेली असून 5 दिवस लोक बाहेर घराच्या बाहेर त्यांना खायला नाही, प्यायला नाही, पाणी नाही।
कचऱ्याच्या गाड्या पण नाही, ते दुर्गंधीची समस्या चालू आहे असून घरकुलाचं प्रशासनाचं लक्ष नसून फक्त मतदानापुरतं येऊन त्यांनी काय केलं, मतदान पाहिजे आम्हाला लोकांची दिशाभूल करून मतदान घेतलं लोकांचं आणि घरकुल वाशाची हाल चालले घरकुल वाशाचे. आज घरकुलमध्ये 10-12 वर्ष झाले दरवर्षी पाणी साठण्याची समस्या उत्पन्न होती. घरकुलचे जे नगरसेवक येतात दरवर्षी पाण्यामध्ये फोटो काढतात, त्यांच्या अहवालात छापतात आणि निघून जातात. घरकुलचं जे पिण्याच्या हक्काचं पाणी आहे ते इतर वॉर्डामध्ये फिरवलं जातं आणि इतर वॉर्डातलं जे सांडपाणी आहे ते सगळं घरकुलमध्ये फिरवलं जातं. का लोकांनी सहन करावं एवढे दिवस? घरकुलचा टॅक्स माफ करत नाही, घरकुलचा टॅक्स माफ करावा म्हणून आंदोलन होते. त्याच्यावर नोटीस येतात, जप्तीच्या कारवाया होतात, त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही. पाणी साठलं की फोटो काढतात, निघून जातात. पण त्या पुढच्या 6 महिन्यामध्ये त्या पाण्यावर काही कारवाई करायची ते काही करत नाही. दरवेळी पावसामध्ये येतात, फोटो काढतात, निघून जातात. JCB मध्ये येतात, सेल्फी काढतात, निघून जातात. या नगरसेवकांना घरकुलचे फक्त मतं पाहिजेत, बाकी यांना घरकुलचा काही संबंध नाहीये. त्यांच्याकडे माणूस म्हणून तुम्ही बघत नाहीये ही आमची शोकांतिका आहे. आज या ठिकाणी आपण पाहतोय अख्खा चेरी चौक जवळपास मला वाटतं 1000 ते 2000 लोक या ठिकाणी रस्त्यावरती आलेले आहेत. कारण की हा संताप, हा उद्रेक प्रशासनाच्या विरोधात आहे. या ठिकाणी प्रशासन हे कुचकामी ठरलेलं आहे. हे प्रशासन, हे राज्यकर्ते या ठिकाणी आज आपण पाहतोय इथं सर्वसामान्य लोक या ठिकाणी आलेले आहेत, सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. पण इथे नगरसेवक कुठे आहेत? इथे जे मेन या ठिकाणचे जे प्रतिनिधी आहेत ते कुठे आहेत? हा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे आणि हा जनतेचा उद्रेक आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. ही सर्वसामान्य जनता आज जर या ठिकाणी शांततेने आंदोलन करते, जर याची जर दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा उद्रेक या प्रशासनाला मागात पडेल, एवढंच या ठिकाणी सांगतो. या प्रशासनाचा पिंपरी चिंचवडचा विकार असो. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड.